चला सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल पडेल गोलंदाजी मार्क वरती महेश आहिरे यांना आपण पाहतो आहोत. पहिला चेंडू स्ट्राईक एंड वरती विनायक कोळी अर्थात विनू पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू खोला टाकला, बॅकलिफ्टला खाली ठेवलं, ड्रायव्हिंग लेन वरती चेंडू होता, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. आपली उपयुक्तता, आपला हजरजबाबीपणा उत्तमरित्या दाखवत असताना एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असो ना, त्याचं सर्वोत्तम उदाहरण या खेळाडूकडे पाहिल्यानंतर मिळतं. जर बारक्या जर का चालत असेल ना, तर त्याच्याकडे पाहता असं कोणी म्हणू शकत नाही तो एक उत्तम क्रिकेटर आहे. जी त्याची चाल आहे, ज्या रीतीने तो चालतो, एक लेझियसपणा त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये त्याचं वावरणं ही काही निराळ आहे. यावेळेचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळाला. डीप जिथे कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. करण पहिला बॉल त्याच्या अगेन्स्ट वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी करत असताना हा वेग याच्याशी कदापि कॉम्प्रोमाइज न करणारा गोलंदाज म्हणून महेश आहिरे यांना आपण पाहतो. वेगाने चेंडू टाकतात. पुढचा बॉल खोलामध्ये बॅटची आतली कडा, यष्टिरक्षकाच्या इथे पाठीमागे चेंडू चाललाय, परंतु इथे रन्स आहे की नाही याची शहानिशा होतीये. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. हे आउट की नॉट आउट त्या बाबतीची आज चालू असणारी चर्चा त्या कारणास्तव सामना थांबलेला पाहायला मिळतोय. चला बाकीचे 11च्या 11 खेळाडू तिथे पाहायला येऊन काय मिळणार नाही. बॉल थांबलाच नाहीये तिथे मुळात. ही बाब मला काही कळूनच आली नाही की 11 खेळाडू काय पाहायला गेले होते. चला मनीष स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील पुढच्या बॉल नंतर. स्कोर कार्ड वरती आहेत त्या दोन धावा दाफलकावरती आहेत. स्कोर कार्ड वरती 2 धावा. करण नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. विनू साठीचा हा बॉल बाची थिके जावसाडेज घोषांकित क्षेत्र. रन्स मिळतील त्या अर्थातच इथून कोल्या किती रन आहेत. केवळ एकेरी धाव. संघाची धावसंख्या 3. केवळ 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. बाय मिळालेला संघ मागील मॅच विजेते राहिलेत. ज्यांना इथे बाय मिळाली आणि अर्थात त्यांचा सामना हा सुपर 3 मध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक इन वरती बॅटर सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत करण याला. 2 बॉल 2 वरती तो नॉट आउट आहे. महेश पुढचा बॉल. या मला बादची आतली कडा, चायनीज कट, रुबी कट, इनसाइड एज घेतलीये. घोषांकित क्षेत्र इथेही आहे. रन्स मिळते केवळ एक. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव महत्वाची आहे. परंतु सौरभने चांगली बॅटिंग केली, चांगले कॅचेस टिपले आणि संतोष सर यांच्याकडून एक विशेष अवॉर्ड आहे त्यांच्यासाठी सायंकाळी. 4 धावा धावफलकावर. पुढचा बॉल यावेळेला खोला तुझवेसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. टॉस जिंकले होते ईगल सेक्युरिटी फोर्स टीम आणि प्रथम बॅटिंग करण्याचा हा निर्णय हा तितकासा यथायोग्य राहिलेला नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये केवळ 4 धावा आल्यात. रणनीतीबद्ध कामकाज चालू आहे. गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळाली. गोलंदाजीचा क्लास आपण पाहिला. फलंदाजांचा क्लास घेतलाय. स्कोर कार्ड वरती आहे त्या 4 विदाउट लॉस.
करण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो यावेळेला स्ट्राईक एंडवरती 3-3 बॉल दोन्ही बॅटाने केले, 2-2 धावा या दोन्ही बॅटाच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. 4 धावा धाव फलकावरती आहेत. चला पुढचं षटक संजय मत्रे यांना आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. इथून पुढे धावा किती येतील याची चर्चा होऊ लागली आहे. मोठे स्ट्रोक अपेक्षित आहेत आणि ते येणंही बंधनकारक राहील. पुढचा बॉल यावेळेला प्रॉपर टायमिंग, चेंडूला पाठवला आकाशाला, गवसणी घालत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. लांब लचक स्ट्रोक केला, प्रॉपर टायमिंग केलं, पुढ्यात आला बॉल. जर एखाद्या खवय्याला जसा जिथे आपण पाहिलं ना, तर श्रावण संपल्यानंतर जर का ताटामध्ये मळ्याचे मासे आले ना, जो जसा ताव मारतो ना, तर तिने तावच मारला या बॉलवरती. चांगला षटकार आला. संघाची धावसंख्या 10, 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती आहेत. पहिला बॉल करणच्या बॅटमधून निघणारा षटकार. आता गिअर बदललाय. या षटकामध्ये रन्स पाहायला मिळतील का? पुढचा बॉल कमी गतीने टाकला, बॅटची लिडिंग एज घेतलीये. घोषांकी क्षेत्र, धावा मिळतील त्या 2. या आधीचा चेंडू वेगाने टाकला, दुसरा बॉल कमी गतीने पाहायला मिळाला. आता धावा येऊ लागल्यात. कदाचित जर आपण खऱ्या अर्थानं सचिन साळुंके यांना आउटफील्ड मध्ये फील्ड करत असताना पाहायला मिळालं तर काही वावगं ठरणार नाही, कारण त्यांची बाउंड्रीवरती येणं गरज आहे काळाची. धावा थांबावा लागतील. 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 आल्या होत्या. चला अंपायर 2 बॉल कॅरी करा. बारा धावा धावफलकावरती आहेत. बारा धावा धावफलकावरती असताना संजय म्हात्रे पुढचा बॉल घेऊन करणच्या अगेन्स्ट उलटा टाकला, रीड केला होता, फटका वाचला. वॅकेंट एरिया, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू पर्यंत पोहोचू शकलेच नाहीत. एवढ्या दुरून चेंडू पर्यंत पोहोचणं ही बाब सोपी नव्हती. उलटा टाकला होता बॉल, मनगडाचा वापर केला. बॉल ज्या रीतीने डिलिव्हर्ड केला होता संजय म्हात्रेने, धावा मिळाल्यात त्या 2. जीवदान प्राप्त झालाय. ते नशिबाच्या रथामध्ये बसूनच जणू काय करण मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला सातत्याने जीवदान मिळत असताना पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी झाली आहे, परंतु अद्याप या षटकामध्ये 10 धावा आल्या 3 बॉल मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा उलटा टाकला. स्लोवर वन जास्तीचे इथे पाहायला मिळाल्यात. जणू काय एखादा स्पिनर गोलंदाजी करतोय. हा बॉल जिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या 16, 16 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. दुपारचं सत्र आहे, गरमीचं वातावरण, आणि ज्यामध्ये या 2 धावा अगदी पाहायला मिळत आहेत. त्या मॅचचा देखील रोमांच वाढेल, थरार अनुभवाला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दाटणीचा चेंडू पाहायला मिळतोय. गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार. रन्स हव्या होत्या आणि त्या या षटकामध्ये त्याची पूर्तता होतीये. 16 धावा या षटकामध्ये आल्यात. अगदी वाटत होतं की गोलंदाजांनी हात खोलू दिलेले नाहीयेत, धावा थांबवल्यात. परंतु या वेळेला करण म्हणतोय की मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. यावेळेला उसळी घेणारा बॉल ऑन साइडला खेळले, परंतु जिथे घोषांकित क्षेत्र रन्स मिळेल 1 या षटकामध्ये आल्या 17, एकंदरीत 21 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 21 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना ईगल सिक्युरिटी फोर्स.
साहिल आलेत गोलंदाजी मार्क वरती आणि त्यांचं स्वागत, भव्य स्वागत केलंय विनू कोईच्या बॅट मधून. इथे टेप बॉल वरती पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. चौकार येत असताना पाहायला मिळतो उजवेसीच्या बाहेर बॅकफुटला आले, कट केला, स्क्वेअर कटचा अद्भुत आविष्कार. किंवा फटक्यांसाठीचा हा निष्णात खेळाडू आहे. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. साहिलचं स्वागत. डाव्या यष्टीवरती दिशाहीन गोलंदाज इथे पाहायला मिळते. अंडर प्रेशर आलेत गोलंदाज, कारण अतिरिक्त धावा इथे त्यांनी बहाल केल्यात. चौकार आला होता या आधीच्या बॉलवरती, व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार आला. आणि षटकाची सुरुवात ही मॅटर करते की तुमचे शेवटचे बॉल कसे राहतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता 25, 25 ऑन दी बोर्ड, 26 ऑन दी बोर्ड. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उजवेसीच्या बाहेर, जो मात्र पाहायला मिळतो आहे. अर्थात हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येईल. या षटकामध्ये जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न निश्चित होईल. अनेक वेळा आपण म्हणतो ना की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. मैदानाच्या आतमध्ये ते पराक्रम तुम्हाला करावा लागतील, ज्याचे गुणगान इथे गायले जाईल. हा बॉल बॅटची आतली कडा, थेट यष्टीरक्षकाचा भेद. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढचे दोन चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे आलेत. 26 धावा धावफलकावरती. बॅटची आतली कडा घेतली होती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पोझिशन बनवू शकले नव्हते. 26 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना अजूनही या स्पर्धेतल्या जवळपास 3 मॅचेस बाकी आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. कंप्लीट होते रन्स. एक एक धाव महत्वाची आहे. वेगाने कंप्लीट केली ही धाव. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 27, 27 ऑन द बोर्ड. या मैदानाचा राजा होता त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला. हा शब्द योग्य आहे की आपण दुसरा शब्द वापरूया गोच्या? स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 27. पुढचा बॉल, लोअर फुल टोस पिक केला ऑन साइडला. यश येतात चेंडूवरती वेगाने. रन्स मिळतील. धावा आहेत ते इथे 2 कंप्लीट होतात. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही, अर्थात दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये 21 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा थांबल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन देखील आपण 8 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. 28 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभी आहे, ही बाब तितकीशी महत्वाची. डाव्या यष्टीच्या बाहेर इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येणार. एक्स्ट्रा रन. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी, असाच काहीसा प्रकार आणि प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. करंटच्या अगेन्स्ट ही गोलंदाजी कुठेतरी धावा खर्च केलेली पाहायला मिळाली आहे आणि म्हणून की काय अंडर प्रेशर गोलंदाजी साहिल करत असताना पाहायला मिळतो आहे. एक बॉल इम्पॉर्टंट आहे. मोठा स्ट्रोक येईल का याची शहानिशा इथे करावी लागेल. पुढचा बॉल महत्वाचा आहे. हाफ ट्रॅकर, बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यात. एक चांगला झेल इथे फिनिश केला. फलंदाज क्रमांक पहिला करण बाद. हाही प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. झेल घेतला आणि सेल्फी घेतली जाते. होय, सेल्फी घेतली. 500 रुपये कॅश प्राइज का 5000? 500 रुपये, कदाचित 5 शोरमाही असतील. आपण सीजीला पाहतोय. जीपे केलेत 500 रुपये. 500 रुपये जीपे करतच तो मैदानाच्या आतमध्ये गेला होता. झेल टिपला, त्या ठिकाणी झेल घेत असताना पाहायला मिळाले. महेश होते त्या ठिकाणी, त्यांनी एक चांगला झेल टिपला होता. प्रदीप इंगळे होते. प्रदीपजी बाहेर आल्यानंतर आवर्जून आपला जीपे चेक करा, 500 आलेत की नाही. 30ला 1. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती यश.
पुढचा बॉल यावेळेला विनूच्या बॅटमधून वॉर्ड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बॅटमधून सुंदर साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड पाहायला मिळाला. अनिकेत लाखे म्हणाला की आम्ही यावर्षी नायनरही ठेवण्याचा प्रयत्न करणार होतो. अगदी समोरच्या बाजूला इमारत आहे, कदाचित नायनर ठेवला असता तर विनू जेवढा छोटा दिसतोय ना त्याने लांब मारला होता हा बॉल. नायनर देखील ऍड होऊ शकले असता. संघाची धावसंख्या 36. यश गोलंदाजी करतोय आणि ज्या वेळेला यशला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं ना त्यावेळेला अनेकांनी आपल्या ऑफिसमध्ये मेसेज टाकला होता उद्याच्या सुट्टीचा. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला दिशाहीन राहिला, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जाऊन पोहोचतीये. ती 37 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच अंशुमन 11 अगेन्स्ट, जिथे एका बाजूला एका बाजूला असेल अंशुमन 11 आणि एसबीएससी. हा फटका इथे फसला होता, झेल टिपण्यात आलाय. यशला विकेट मिळाली आणि त्याचं सेलिब्रेशन पहा. फलंदाज बाद. विनायक कोळीने एक चांगली बॅटिंग केली, संघाला मॅच मध्ये आणला. 9 बॉल 13 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 162चा स्ट्राईक रेट हा त्याच्या रिपिटेशनला शोभा देणारा नव्हता. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये 300चा स्ट्राईक रेट जवळपास मेंटेन करावा लागतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक नवीन फलंदाज अतुल भगत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 37ला 2. यश पुढचा बॉल यावेळेला खोलामध्ये हा सटिक लेंथ लाईन वरचा यॉर्कर होता, पिंक पॉइंट यॉर्कर. खोला टकला उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू वेगवान पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 37. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय जरूर, परंतु रन्स मिळणार नाही. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. विकेट गमावल्यानंतर कुठेतरी धावा थांबल्यात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. इथे विकेट गमावल्यानंतर धावा थांबलेल्या देखील पाहायला मिळाल्यात. कारण नवीन येणाऱ्या फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करता येतं. त्या संघाकडे विकेट कमी, त्यांची जोखीम घेण्याची क्षमता ही कमी असते. पुढचा बॉल घेऊन यश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला बीट केलं, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. साहिल आहे त्या ठिकाणी, फेकी करण्यात येते. खांदा कॉलनीचा पोलाड. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती, 2 बाद, 38 ऑन द बोर्ड. समीकरण वारंवार बदलल्यात, रन्स आलेल्या नाही आहेत, धावा थांबल्यात. जी धावी हवीशी वाटणारी धावसंख्या वाटू लागली होती की 50-60 पार करेल, परंतु काही अंशी उतरती कळा या धावसंख्येला आली. याचं कारण होतं की त्यांनी विकेट गमावल्या. ईगल सिक्युरिटी फोर्स टीम बॅटिंग करते. यावेळेचा बॉल फटका आणखीन एक फसला. क्षेत्ररक्षक शशी यांच्याकडे पाहिलं जाईल. शशी इंगळे होते त्या ठिकाणी. हे दोन खेळाडू जे आहेत ना, की अगदी एका बाजूला आपण जॉन्टी रूट्सला पाहतो आणि एका बाजूला सुरेश रैना त्यासारखे आहेत. एका बाजूला पॉइंटला शशी इंगळे, तर शॉर्ट मिड विकेटला तुम्ही सचिन साळुंके यांना पाहताय. स्कोर कार्ड वरती धावा त्या 40. 2 फलंदाज बाद, 4 षटकांचा खेळ संपला. येणारे चेंडू 6 बॉलचा खेळ शेष आहे. फटके येतील का विशेष हे पाहावं लागेल. 40ला 2.
महेश आहिरे आणि संजय मत्रे यांच्या नाश्त्याला पुरतील एवढ्या तरी धावा बनवावा लागतील. जवळपास 70 ते 80 धावांपर्यंत जे मजल मारणारे दोन बॅटर आहेत आणि त्यांच्या पुरत्या तरी धावा बनवावा लागतील. 40च बनल्या आहेत. 40 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती विशाल दाखल होतोय. विशाल तेंडुलकर, चला तुम्हीच इंजेक्शन द्या आता तिथूनच. टाइम लिमिट पहा. तेंडुलकर जर मैदानाच्या आतमध्ये असतील तर वेळ जाणारच आहे. विशाल, कारण एखादी मॅच गरम करणं हे त्याला ठाऊक. एका रन साठी काय त्याने शहानिशा करण्यासाठी पाठीमागे गेला होता तोच विशाल तेंडुलकर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अतुल भगत ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केले. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. अर्थात एक घोषांकित क्षेत्र. रन्स मिळेल ती एक. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 41. महेश पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. मागील मॅचचा हिरो राहिला आहे तो. त्याची बॅट मागील मॅच मध्ये बोलली होती. या सामन्यामध्ये काय पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना विशाल. चला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आपण बिली बावडनना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थोडासा अडथळा त्यांना आला. पुढचा बॉल कमी गतीने ऑन साइडला लपेटलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक साहिल चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. हलका मारला नाही एवढा त्यांनी. हा यश आपल्या माहितीसाठी 41च बनल्यात. आज खरं तर मी पण ऑफिसमध्ये मेसेज टाकला होता. यश जेव्हा अंपायरिंग करत होते उद्याच्या दिवशी लीव्ह ठेवायला हवी. 41 ला 3. अभिजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. रन्स आल्या नाहीत तर एक मोठी धावसंख्या तुम्ही चेस करण्यासाठी ठेवू शकत नाही. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. कमी गतीचा बॉल. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतो. डॉट बॉल. यश धावसंख्या तिथेच 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 ला 3. डॉट बॉल आलेत. पुढचा बॉल गोलंदाज वेगवान होता. यावेळेला ऑन साइडला केला. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. हा आलाय खणखणीत चौकार. रन्स हव्या होत्या त्याची पूर्तता झाली. हा स्ट्रोक पहा. ऑन साइडला हुक केला आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं. हॉरिझेंटल बॅट स्ट्रोक हॅमर केला ऑन साइडला. ज्या पद्धतीने लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवतो त्या रीतीने इथे चौकार ठोकला. कमी गतीने टाकला हा बॉल. व्हेरिएशन चांगलं राहिलं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ला 3. काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. वेगवान चेंडू होता. ऑन साइडला हलक्या हाताने खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धावी ती येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने 46 बनल्यात. 46 ऑन द बोर्ड. 47चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या आपण इन्व्हाइट करूयात. एका बाजूला SBSC टीम आणि त्याच्या अगेन्स्ट अंशुमन 11. अंशुमन 11 टीमचा कॅप्टन आणि त्याच्या अगेन्स्ट असेल SBSC. टॉस होईल.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. एका बाजूला अंशुमन 11 आणि SBSC टॉस होतो नेक्स्ट मॅचचा. SBSC त्याच्या अगेन्स्ट अंशुमन 11. टॉल झालाय तो जिंकला SBSC टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय कोल्या. SBSC टीमने नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला ओपनिंग बॅटर संजय म्हात्रे आणि महेश आहिरे. कदाचित ही अतिशोक्ती तर नाही आहे ना. चला ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित येऊ द्या. 47 रनचा टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. SBSC टीमने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा देखील आणखीन एक मोठी मॅच आपल्याला काही क्षणामध्ये येत असताना पाहायला मिळेल. परंतु हा सामना तितकासा महत्वाचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अपेक्षेनुसार तेच दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना महेश आहिरे आणि त्यांच्या साथीला संजय म्हात्रे बारक्याला आपण पाहतो. होय मिळेल काही क्षणामध्ये मिळेल. काही सेकंद थांबा बॉल येईल तुमच्यापर्यंत. चला चेंडू घ्या. सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॉल एकच जण टाकणार आहे 11 नाही. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनू इथून पुढे आपल्याला अजूनही 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 3 मॅचेस बाकी आहेत. चला घाई करा. चला घाई करा. संजय म्हात्रे आणि महेश आहिरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती अनिरुद्ध दाखवलं असताना पाहायला मिळतं. 30 बॉल आणि 47 ची आवश्यकता. 30 चेंडू आणि 47 धावा. पहिला बॉल पडेल. उत्तरार्धाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज. पहिला बॉल वेगवान. हा चेंडू पाहायला मिळाला उजव्या सीच्या बाहेर. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. ठीक 3:41 या व्हाईट बॉल आलाय. एकसाने सुरुवात झाली या मॅचची. अतिरिक्त धाव अतुल भगत यशांच्या पाठीमागे पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये जिथे या सामन्यामध्ये जास्तीच्या धावा बनल्या नव्हत्या पूर्वार्धामध्ये, परंतु इथूनही फाईट करता येईल त्यासाठी विकेट हव्यात. उजव्या सीच्या बाहेर येथे पॉइंटला बीट करत असताना ओव्हर दी कव्हर चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हे दोन्ही फलंदाज फार महत्वाचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभे राहिले तर धावा ते खोऱ्याने गोळा करतात. SBSC टीम टॉस जिंकला आहात. सचिन नाईक आपलं पत्र आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. थँक्यू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा गॅप शोधलाय.
क्षेत्ररक्षण खराब झालं. रन्स मिळतील इथे देखील. बीट केलं 3 क्षेत्ररक्षकांना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. महेश आहिरे मैदानाच्या आतमध्ये असले ना की बारक्या म्हणतो की मला बॅटिंग करताना मी क्रिकेट जास्तीचं एन्जॉय करतो, कारण माझ्यावरती दडपण नसतं. तो मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार राहिला. त्याच्या मुलाला त्याने डेडिकेट केली त्याची मॅन ऑफ द मॅच, कारण त्याला ठाऊक आहे त्याचा मुलगा प्रत्येक स्पर्धेच्या दरम्यान त्याच्या साथीला असतो. मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार आल्यात. बाबांना ताण लागले, मुलाने पाणी आणलंय. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. कॅच महत्वाची होती. रन्स मिळतील. पुन्हा एकदा 2 धावा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारती आहे. स्कोर कार्ड वरती 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या 3 बॉल वरती धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. या दोन्ही खेळाडूंची रणनीती अगदी साफ असते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर गेले ना की त्यांची रणनीती अगदी क्लिअर असते की मोठे स्ट्रोकच खेळायचे आहेत. आविर्भाव त्यांचा नेहमीच चांगलाच पाहायला मिळाला. पुढचा बॉल शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कोणती धाव इथे प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. 11 बनल्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू या वेळेला मोठा असतो. खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येईल. डॉट बॉल येऊन केवळ चालणार नाही, तुम्हाला विकेटही प्राप्त करावा लागतील. याची दान देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा. संघातील खेळाडू सातत्याने म्हणत असतील. डॉट बॉल आला अर्थात आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले ना की जणू काय धावा त्यांच्या बॅटला चिटकूनच मैदानाच्या आतमध्ये येतात. एका बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. एक बॉल अजूनही बाकी आहे. कारण पहिला चेंडू अवांतरने सुरुवात झाली, तिथून पुढे रन्स झाल्यात. 3 बॉल मध्ये 10 धावा आल्या. पुढचे 2 बॉल निर्धाव आले. शेवटचा चेंडू अनिरुद्ध थांबलाय. काहीतरी विपरीत घडू नये या कारणास्तव थांबणे तितकंच गरजेचं राहतं. अदानी आणि अंबानींना 100 रुपयाची नोट जेवढी शुल्लक आहे ना, तेवढे महेश आहिरेला धावा शुल्लक आहेत. त्याच्या भात्यामध्ये अनेक स्ट्रोक आहेत आणि तो नेहमीच मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी दांडला जातो. अनिरुद्ध अनिरुद्ध आणि अनिरुद्ध. त्याला क्रॅम्प्स आल्यात. तो थांबतोय, वेळ जाऊ देतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती निघत असताना तो पाहायला मिळेल. पुढचा बॉल. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज बॅकफुटला आले. ऑन साइडला हुक केला. घोषांकित क्षेत्र. रन्स मिळेल ती 1. 2 धावा दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने 13 धावा. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. सुधाकर बनसोडे बॉलची पूर्तता करा. चला बॉल, जुना बॉल घ्या. दुसरा चेंडू घ्या. चला घाई करा, वेळ नाही आपल्याकडे. एकाच बॉलच्या पाठीमागे लागू नका. पहिलं षटक संपलंय. 13 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाच्या दरम्यान कोणाला इन्व्हाइट करण्यात येत आहे हे पाहावं लागेल. धावा केवळ थांबवायच्या नाही तर विकेटी प्राप्त करायच्या आहेत. त्यासाठी विकेट टेकर गोलंदाजाला आमंत्रित करावं लागेल. ही जोडी जास्त काळ जर मैदानाच्या आतमध्ये थांबली ना तर ती हाहाकार माजवेल. रन्स नेहमीच त्या गोळा करत असताना दोन्ही बॅटरला आपण पाहिलंय.
स्ट्रोक सिलेक्शन चांगले असतात, बॅटिंग चांगल्या दर्जाची करतात, आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये वावरतात. दोन्ही खेळाडूंचा खेळ याच दर्जाचा राहिला आहे. करण आलेत गोलंदाजी मार्कवरती आघाडीला येत असताना या बॅटिंग साठी देखील आपण त्याला पाहिलं होतं. स्ट्राईक एंडवरती संजय मत्रे. संजय ऑन स्ट्राईक. गोलंदाज करण. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते पहिल्या षटकाच्या अंती, जिथे 13 आहेत. विजयासाठी लक्ष मापक धावसंख्येचा 47चा पाठलाग चालू आहे. यावेळेला कमी गतीने टाकला, शेवटच्या क्षणाला केवळ दिशा दिली, अन्यथा चेंडूने थेट यष्टांचा वेध घेतला होता. कोशांकित क्षेत्र रन्स इथे 1 मिळेल. गोलंदाजाच्या रिॲक्शन सारं काही सांगून जातात. हात त्याच्या डोक्यावरती आले होते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा करण. करण विरुद्ध संजय मत्रे ही बॅटल रंजक बरं राहणार आहे, कारण या दोन्ही खेळाडूंकडे तो क्लास आहे. दोन्ही खेळाडू चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. त्यांना आपण पाहणार आहात. पुढचं बॅटल कसं रंगेल. गोलंदाजी मार्कवरती करण. पुढचा बॉल उलटा टाकला, वळवला, बाहेरच्या दिशेने निघतो. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. याच धावा तुम्हाला थांबवायच्या आहेत, विकेट प्राप्त करायच्या आहेत. हा 2 चॅलेंज आहे ते अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती, की तुम्हाला धावाही थांबवायच्या आणि विकेटी प्राप्त करायच्या. हा बॉल बॅकफुटला आला, ऑन साइडला खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या या बॉलवरती 4. हा आलाय चौकार. संजय मत्रेकडे एवढा वेळ होताना, बॅटिंग करत असताना सध्या घडीला आपण पाहत आहोत, इतका वेळ होता त्या बॅटरकडे, जणू काही महेश आहिरे यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार राहिला. इतका वेळ होता त्यांच्याकडे की जणू काही चहा नाश्ता करूनच हा स्ट्रोक खेळलाय. एक चांगला स्ट्रोक बॅकफुटला येत असताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या 14 धावा या एकंदरीत पाहायला मिळतात. ते तब्बल स्कोर कार्ड वरती आहेत. 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड. करण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उलटा टाकला, लोड फुलटोच होता, ऑन साइडला पॅरलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गेम ऑन, मॅच ऑन. सामना खुला केला. आता मात्र आविर्भाव काहीतरी निराळा या खेळाडूचा, या फलंदाजाचा वेगळाच आहे. थाट आता त्यांनी गोलंदाजाची लावायला घेतली वाट. षटकार ठोकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा धावफलकावर. उजव्या बाहेर हा बॉल जो पाहायला मिळतो आहे. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती करण पुन्हा एकदा सज्ज होईल. 8 बॉल 22 वरती महेश आहिरे बॅटिंग करतात. संघाची धावसंख्या 25 बनले, एक्स्ट्रा आल्यात. बाकीच्या उर्वरित स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. कोशांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल. रन्स मिळेल ती एका धावेने ही सामना इथून पुढे रंजक बऱ्या अवस्थेमध्ये जाऊ शकतो, कारण 26 धावा धावफलकावरती आहेत. 19 बॉल आणि 21 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. यावेळेला देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पायावरती आढळला, एक सिंगल अवेलेबल होती ती इथे प्राप्त होते. 18 चेंडू आणि 20 ची आवश्यकता या सामन्यामध्ये आहे.
18 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. विनू कोळी गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडू आणि 20 साठी 20 ची गरज. पहिला बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज. कोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. अर्थात 19 ची आवश्यकता राहिली आहे. हे दोन्ही फलंदाज एन्जॉय करतात बॅटिंगला. आनंददायी वातावरण संघाच्या खेम्यामध्ये निर्माण होतो, कारण जदवरे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकेट प्राप्त करणं या खेळाडूंची ही तारेवरची जणू काही कसरतच बनली आहे. टेप बॉल वापरला जातोय आणि टेप बॉल मध्ये विकेट प्राप्त करणं हे वेगळंच एक चॅलेंज आहे. आणि धावा गोळा करणं एक वेगळं चॅलेंज राहिलंय. बॅकफुटला आले, संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, झेल व्हायला हवा होता. हा झेल काही अंशी दूर राहिला. संघाची धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती आहे 29. 16 बॉल आणि 18 ची गरज. 16 चेंडू आणि 18 ची आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. केवळ चेंडू निर्धाव अपेक्षित नाही आहे, तर विकेट मिळवायच्या त्या गुच्छामध्ये. हाफ ट्रॅकर उजव्या सीच्या बाहेर रूम दिला, कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगाने चेंडूवरती येतात. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक हा चाणक्य असावा लागतो, वेगाने धावणारा असावा लागतो, किंबहुना अगदी त्याच वेळेला त्याचा जिगरा चांगला असावा लागतो. सारं काही इथे पाहायला मिळालंय. रन्स मिळाली ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 30 वरती. बॅकफुटला आले, ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. संजय मत्रे ते बॉल वरती विकेट प्राप्त केली आहे ती विनू कोळीने. साहिल आला नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. साहिलला आपण पाहत आहोत. 30 बांधल्या जमेची बाब ही राहिली आहे ना, की संघ मॅच मध्ये शिरकाव करतोय. बाद होणारा बॅटर अर्थात संजय मत्रेला आपण पाहिलं. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 31 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक सुदर्शनच्या बॅटमधून येत असताना अर्थात बाळाची बॅट बोलली या स्पर्धेमध्ये. हलक्या हाताने संयमाने पुश रहो खुश रहो, हॅशटॅग रिस्पेक्ट दिली आहे प्रत्येक बॉलला. धावा गोळा करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या त्या सिंगल डबल्स. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 32 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात ही सिच्युएशन जी राहिली आहे ना, की 3 षटक संपले, 32 ला 1. आता इक्वेशनचा जर आपण इथून विचार केला तर येणारे चेंडू राहिले ते 12 आणि 12 बॉल मध्ये 12 बॉल मध्ये जिथे अजूनही आवश्यकता राहिली आहे ती अर्थातच 15 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 15 धावा. 12 बॉल 15 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल. बारा बॉल आणि 15 ची गरज. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला केला, गॅप मोठा, होणार नाही धावांचा तोटा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील द रन्स 4. हा आला चौकार. 11 चेंडू आणि 11 ची गरज. अय्यर आलाय गोलंदाजी मार्क वरती आणि त्याच्या अगेन्स्ट पहिला बॉल वरती चौकार आलाय. 11 बॉल अँड 11 रन्स रिक्वायर्ड बाय विन. रन बॉल इक्वेशन राहिले या मॅच मध्ये.
11 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा चेंडू कमी गतीने टाकला, पुन्हा एकदा ऑन साइडला केलेत. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचली आहे. 10 बॉल 10 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. महेश आहिरे 14 चेंडू आणि 30 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 37 मधल्या 30 धावा या एका बॅटरच्या बॅटमधून आल्या. पुढचा बॉल यावेळेला फटका फसलाय, हवेमध्ये आहे परंतु चेंडूने ओलांडली सीमारेषा. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. खांदा कॉलनीचा पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. संजय मत्रे अगदी वेगाने निघालाय. कदाचित मॅच आहे त्याची आणखीन एखादी. यावेळेला ऑन साइडला केलेत. इथे कदाचित गोशांगी क्षेत्र आहे का? एकच धाव. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या अर्थात 44 धावा. 8 बॉल आणि 3 ची गरज. 8 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. 14 बॉल 30 वरती महेश खेळतोय. येणारे जिथे 3 बॉल 8 वरती साहिल खेळतोय. 8 चेंडू आणि 3 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. चला, टॉस जिंकला नेक्स्ट मॅचच्या SBSC टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हाफ ट्रॅकर होता. नो लुक स्ट्रोक केला ऑन साइडला. 7 चेंडू, आता मात्र 3 ची गरज. सात चेंडू आणि 3 धावा. पुढे सासावला. पॅटची आतली कडा घेतली होती. घोषांकित क्षेत्र रन्स मिळाले. येणारे 6 बॉल 2 ची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा. सहा बॉल आणि 2 ची गरज. गोलंदाज हाफ ट्रॅकर बॉल उसळी घेणारा घोषांकित क्षेत्र. 2 धावा इथे प्राप्त होतात आणि सामना इथे जिंकलाय तो अर्थात भूमित कंस्ट्रक्शन या टीमने ही मॅच इथे जिंकली. संघाचे कर्णधार अर्थात कदाचित बॅटिंग पाहायला मिळाली असती तर आणखीन एक वेगळा आनंद पाहायला मिळाला असता. चला, नेक्स्ट मॅच टॉस जिंकला SBSC टीमने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीम हस्तांदोलन करत मॅच मैदान सोडायचं आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अगदान